वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो. चला आज करूया आपण आषाढ स्पेशल मरळ फ्राय. तर ही मरळ मच्छी आहे बघा, स्वच्छ धुवून घेतली, सगळं पाणी निथरून घेतलं तिचं. आता तिचे फ्राय करायची असल्यामुळे याच्यात पाणी ठेवायचं नाही आपल्याला, सगळी अशी कोरडी करून घ्यायची. तर चला बाकीचं साहित्य पाहून घेऊ आपण. अद्रक लसणाची पेस्ट आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, हळद, लाल तिखट आणि हा मच्छी फ्राय मसाला आहे. 1 चमचा मोठा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे मोठे तांदळाचं पीठ. थोड्याशाच मसाल्यामध्ये पण मस्त चविष्ट मच्छी फ्राय करूया. चला सुरुवात करू. चला तर आपली साधारण अर्धा किलो मच्छी आहे, त्याच्यासाठी 2 मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घेतले. याच्यात टाकू 1 मोठा चमचा बेसनचं पीठ, 1 चमचा हळद, सगळ्या मच्छीला व्यवस्थित लागली पाहिजे अशा हिशोबाने टाकायचं. लाल तिखट आणि हा फिश फ्राय मसाला आहे 1 मोठा चमचा. आता थोडीशी बारीक कापून घेतली आपण कोथिंबीर, मस्त ती टाकून घेऊ. आणि 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट. आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं राहिलेलं आहे अजून. एक अर्ध लिंबू पिळून घेऊ याच्यामध्ये. थोडंसं मीठ, आणि इथे एक छोटीशी टीप आहे तुमच्यासाठी. मच्छीची कोणतीही भाजी किंवा मच्छी फ्राय पण करताना त्याच्यामध्ये ना 1 अर्धा चमचा ओवा असा चोळून घाला, खूप छान चव लागते. तर चला सगळं मिक्स करून घेऊ साहित्य आपण. आता या अद्रक लसणाच्या पेस्ट मध्ये जेवढं ओलसर होईल ना, बस तेवढंच तसंच ठेवायचं आहे. आणि सगळ्या माशीला आपण त्याला चोळून घेऊ मसाला. काय करू, चला मच्छी ना आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ बघा, म्हणजे याला मसाला आहे ना व्यवस्थित लावता येईल आपल्याला. तर टाकून घेऊ छान, असं कोरडाच राहू द्यायचं याला. याच्यात छान कोट करून घेऊ आपण याला. पहिले असं लावून घेऊ, मस्त छान फ्राय होते आणि पूर्ण मसाला त्याला लागतो. मच्छीला ओलसरपणा असतो त्याच्यामुळं सगळी व्यवस्थित लागल्या जाते ती. आणि परत मीठ लावल्यानंतर ती पाणी सुटतं त्याला, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित कोट होते ती आणि मस्त मसाला चिकटतो त्याला. तर चला आता फ्राय करून घेऊ आपण याला. बघा आता मसाला लावून आपण ठेवली होती 10 मिनिटं, 10-15 मिनिटं ठेवा. तुम्हाला वेळ असला तर जास्त ठेवा. पण आता बघा किती छान कोट झाली मच्छी. बघा मी जवळून दाखवते तुम्हाला. याच्यात आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही, काहीच नाही. तर त्याच्यात 10 मिनिटं ठेवल्याच्या नंतर मसाला अगदी व्यवस्थित चिकटतो त्याला, अजिबात सुटत नाही, काहीच नाही. आणि याच्यातच मच्छी एकदम कडक फ्राय होऊन जाते. तर चला आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपण, तर तळून घेऊ सगळी मच्छी. तेल मात्र छान कडकडीत होऊ द्या. नंतर 1 पीस आपण टाकून घेऊ. आपली मच्छी मस्त आणखीन एक 5 मिनिटं याला आणखीन फ्राय करून घ्यायचं. एक 10 मिनिटं 15 मिनिटं छान फ्राय होऊ द्यायची अशाच मसाल्यामध्ये आणि कडक तेलामध्ये, म्हणजे मच्छी एकदम कडक फ्राय होऊन देते छान. मसाला कोटिंग बघा आपली अजिबात निघालेली नाही, जशीची तशी राहिलेली. चला बघा मच्छी फ्राय आपली आता तयार झालेली आहे. आता सुंदर कलर आला पाहिजे आणि अजिबात तेलकट होत नाही बघा ही मच्छी. काढून घेऊ आपण. बघा फक्त याला आहे ना काढताना आपलं जे झाऱ्याचं तेल पडलं तेवढंच आहे, नाही तर अजिबात मच्छी बघा तेलकट बिलकुल झालेली नाही. तर चला बघा आवाज दाखवते मी तुम्हाला मच्छीचा. हे बघा, हे बघा, हे की नाही, टेक्स्चर किती छान झाले. तर चला सगळी मच्छी आता तळून घेऊ.
तेल कडकडीतच होऊ द्यायचं, पण मात्र 10 ते 15 मिनिटं अगदी निवांत वाट बघायची. त्याच्यानंतर परत 5 मिनिटं ठेवायची आहे, म्हणजे छान क्रिस्पी होती. सुंदर आपली मच्छी फ्राय झालेली आहे बघा. अजिबात मसाला तेलात सांडलेला नाही, काहीच नाही, सगळा पूर्ण व्यवस्थित चिकटलेला आहे अगदी. तर चला आता ही पण काढून घेऊ आपण बघायला. मच्छी आपली खाण्यासाठी तयार झाली बघा, काढून घेतली आपण छान. आपला आषाढ स्पेशल मरळ मच्छी फ्राय तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर चला अशी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. कमीत कमी साहित्यात अगदी चवदार मच्छी खाण्यासाठी तयार आहे. तर चला मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.